सांगली प्रभाग क्रमांक 19 मधील लिमयमळा परिसरातील प्रमुख रस्त्यावर वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने कृष्णकांत रमेश लिमये यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। लिमयमळा येथून धामणी तसेच महामार्गाकडे जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। परिसरात शाळा, सांस्कृतिक भवन तसेच मोठी नागरी वस्ती असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघातही झाले आहेत। एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासनाने जागे होऊन तातडीने गतिरोधक बसवावा अशी मागणी कृष्णकांत रमेश लिमये यांनी केली। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी कुणाल रमेश लिमये, सागर बिजर्गी, कौशिक कुडलाघोळ, शुभम सगरे, सागर सलगर, आकाश पवार, सागर शिंदे, सुमेध इनामदार, अक्षय लिमये, विनीत शेटे, शुभम देसाई, चैतन्य कुलकर्णी, नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडकर, अजय देशमुख, नागेश लिमये, अभिषेक लिमये यांच्यासह लिमये चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी कृष्णकांत रमेश लिमये, मी लिमये चौकातील रहिवासी आहे आणि गेले 20-25 वर्ष झाले या लिमये चौकच्या परिसरामध्ये नागरी वस्ती भरपूर प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे काय झाले, लोकांची वर्दळ, वाहनांची वर्दळ प्रचंड वाढलेली आहे। आठवड्यातून 4 ते 5 अपघात तर या लिमये चौकामध्ये हमखास होत आहेत। आम्ही प्रशासनाच्या वारंवार मागं लागूनसुद्धा प्रशासन यामध्ये दखल घेत नाही आहे आणि आमच्या तर इच्छा एवढीच आहे की जीवितहानी होण्याआधी या चौकाच्या चारी बाजूला स्पीड ब्रेकर व्हावा, जेणेकरून कोणाला काही घातपात होऊ नये। तर आपण आणि चौकातील समस्त सर्व नागरिकांनी आम्ही आज स्वाक्षरी मोहीमचा उपक्रम राबवला आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तर प्रशासनाने या गोष्टीसाठी गांभीर्याने लक्ष द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मी शुभम अनिल देसाई। आपल्या या लिमये चौकामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातामध्ये कित्येक लोकांना अपघात होऊन जखमा होत आहेत, गाडीचं नुकसान होतं आहे, जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती आज लिमये चौकात निर्माण झालेली आहे। चारी बाजूने या चौकात रस्ता येतो, जवळच शाळा आहे, तसेच सांस्कृतिक भवन आहेत, लग्न समारंभ होतात। या ठिकाणी येणारी गर्दी, लहान मुलं शाळा सुटल्यानंतर याच रोडनं आपल्या घरी जातात, पण भरधाव येणारी वाहनं ही या रस्त्याला जीवितहानीपासून दूर ठेवू शकत नाहीत। त्यासाठी कृष्णकांत लिमये यांनी या ठिकाणी आज स्पीड ब्रेकर व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी करताना स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे। तर प्रशासनाला देखील माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की एखाद्याचा जीव जाण्याच्या अगोदर तुम्ही जर एखादी उपाययोजना केली तर ती लोकांसाठी उपयोगी ठरेल। तर कृपया करून आपल्या सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर या चौकामध्ये स्पीड ब्रेकर व्हावा आणि योग्य ती उपाययोजना आपण करावी।